नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एऑन आय एस अकॅडमीमध्ये. आणि आज आपण MPSC करंट अफेअर्स सिरीजमधील 27 एप्रिलच्या परीक्षाभिमुख महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. एलॉन मस्क या नावाची चर्चा तर आता होणारच. आत्तापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार याने केलेला आहे पहा. फेसबुकने जेवढे पैसे इंस्टाग्राम विकत घेण्यासाठी मोजले होते त्याच्यापेक्षा जवळजवळ 40 पट जास्त पैसे एलॉन मस्कने ट्विटर घेण्यासाठी मोजलेले आहेत. हा व्यवहार 44 अब्ज डॉलरला झाला. म्हणजेच भारतीय रुपयामध्ये पाहायचा असेल तर 3,368 अब्ज रुपये. आपण कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती पहा. या एलॉन मस्कच्या एका ट्विटने सुद्धा अमेरिकेतील मार्केट जे आहेत ते वर खाली होतात. आता नुसत्याच एलॉन मस्क ट्विटर खरेदी करणार आहे या चर्चेनेच जे काही शेअर्स आहेत ते 6% वाढले होते पहा काल. सोमवारी दिवसभर एलॉन मस्क हे ट्विटर खरेदी करणार असल्याची चर्चा होती आणि या चर्चेनेच कंपनीचा जो शेअर आहे तो 6% वाढला. आणि दुसरी गोष्ट पहा, क्रिप्टोकरन्सी मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर मंगळवारी क्रिप्टो बाजारात मोठी वाढ पाहायला मिळाली. ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे पहा की ट्विटरला फ्री स्पीचसाठी अर्थात भाषण मुक्तीसाठी एक चांगले व्यासपीठ बनवायचे आहे. आता आपण पाहूया हे किती फ्रीडम ऑफ स्पीचचे व्यासपीठ बनतं आहे. पण आता आपण आपल्या दुसऱ्या बातमीकडे वळूया. हे पहा, संयुक्त राष्ट्राचा एक अहवाल आलेला आहे. युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन UNDRRचा हा अहवाल आहे. वातावरणातील या बदलांमुळे या अहवालाने सावधानतेचा इशारा दिलेला आहे पहा. येत्या 8 वर्षात जगभरात दरवर्षी किमान 560 नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे असे या अहवालामध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे पहा. आणि नैसर्गिक संकटाचे हे जे प्रमाण होतं ते 2015 पासून दरवर्षी 400 असे आहे पहा. आणि हा अहवाल काय सांगतोय आपण हायलाईट्स पाहूया. पहिली तर गोष्ट 2030 पर्यंत उष्णतेच्या लाटांचे प्रमाण जे आहे ते तिपटीने वाढणार आहे. दुष्काळाचे प्रमाणसुद्धा पहा 30% वाढणार आहे. आणि याचा मोठा फटका गरीब देशांना बसणार आहे. गरीब देशांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागेल पहा. आणि ह्याचा सगळ्याचा इफेक्ट लोकांच्या रोगप्रतिकारशक्तीवर होणार आहे. लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होणार आहे. वर्षातील दिवस 365 पण संकटे येणार 560. आणि हवामान बदलाचे 2030 पर्यंत दाहक परिणाम पाहायला मिळणार आहेत. हवामान बदलामुळेच नैसर्गिक संकटेच नव्हे तर कोरोनाची महासाथ, आर्थिक संकटे व खाद्यान्नाची टंचाई यामध्येही वाढ होत असून परिस्थिती चिंताजनक असल्याचेही या अहवालात म्हटलेले आहे. आता पुढची बातमी जी आहे ती अर्थशास्त्राशी संबंधित आहे. सगळ्यात पहिल्यांदा बातमी पाहूया आणि त्यामध्ये आपल्या इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राच्या बेसिकमधील काही गोष्टी व्यवस्थित अभ्यासूया. प्रतीक्षा संपली. LICचा IPO 4 मे रोजी येणार. LICकडून प्रत्येकी 902 ते 949 किमतीला भाग विक्री. आता IPO म्हणजे नेमकं काय बरं? पुढील 2 मिनटं व्यवस्थित ऐका. ओके. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ओके. आता हे पहा, जेव्हा एखादी मोठी कंपनी शेअर बाजारात पहिल्यांदा त्यांचे शेअर विक्रीसाठी काढते तेव्हा त्यास IPO म्हणतात. आणि या प्रक्रियेत त्या कंपनीचे शेअर्स सामान्य नागरिकांच्या खरेदीसाठी खुले केले जातात. अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले तर कंपनी त्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी शेअर्सच्या माध्यमातून निधी जमा करते, बरोबर. आणि हा निधी कंपनी त्यांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी वापरत असते. त्या बदल्यात सामान्य नागरिकांना त्यांचे शेअर्स मिळतात. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे भागीदार झालेले असता. म्हणजेच तुम्ही त्या कंपनीचे तेवढ्या हिस्स्याचे मालक आहात. तुमचे जितके शेअर तितकी तुमची भागीदारी. आता एखादी कंपनी अनेकदा त्यांच्या IPO बाजारामध्ये विक्रीसाठी आणू शकते. ओके. IPOद्वारे या कंपनींना त्यांचा जो व्यवसाय आहे त्याचा विस्तार जास्तीत जास्त करता येतो आणि विस्तार करणे सुलभ जातं. ओके, हे लक्षात ठेवा. आता पुढील बातमी नेमणुकीसंदर्भात आहे पहा. RSSDIच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी डॉक्टर शैलजा काळे यांची निवड. आता RSSDI काय आहे तर रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया. ओके. त्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? डॉक्टर शैलजा काळे. ही RSSDI ही मधुमेहावर, डायबिटीज या विषयावर काम करणाऱ्या तज्ज्ञांची सर्वात मोठी संघटना आहे. हे लक्षात ठेवा.
आता महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात एकच विषय आहे, लोड शेडिंग. ओके, भारनियमनासंदर्भात. तर आता हे मोठं आर्टिकल आलेलं आहे लोकसत्ता न्यूजपेपरला. हे तुम्ही वाचायची काही आवश्यकता नाही आहे. फक्त आत्ता जेवढे फॅक्ट्स सांगतोय ते तुमच्या लक्षात राहू देत. ॲज अ सुजाण नागरिक म्हणून हे तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. पहिला तर पॉईंट हा आहे पहा, महाराष्ट्राच्या वीज मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% अधिक वाढ झालेली आहे आणि भारताच्या वीज मागणीत 12%हून अधिक वाढ झालेली आहे. ओके, आणि महाराष्ट्र आणि तमिळनाडूसह भारतातील इतर 10 राज्यांमध्ये सुद्धा वीज टंचाई भासत आहे. आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोळसा आयात करून कोळसा टंचाईची तीव्रता कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असं स्पष्ट केलं आहे पहा. आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री जे आहेत स्टॅलिन, त्यांनी डायरेक्टली मोदींना पत्र लिहिलेलं आहे की तमिळनाडूमधील वीज प्रकल्प जे आहेत त्यांना पुरेसा कोळसा पुरवा. आता नेमकी आपल्या देशात वीज निर्मिती कोणकोणत्या स्रोतापासून केली जाते, तर पहिली गोष्ट पहा, 77% वीज ही कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्पातून पुरवण्यात आलेली आहे. आता राहिले 23%. त्या 23%मध्ये 2% लिग्नाईटवरील वीज प्रकल्पातून, 9% जलविद्युत प्रकल्पातून, 2% अणुऊर्जा प्रकल्पातून, वायू, नाफ्ता, डिझेल आदीमधून 2% आणि सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोमास हे सर्व जर आपण एकत्र घेतलं तर त्यातून 9%, म्हणजे एकूण झाले 100%. ओके, त्यातील 77% तर कोळशापासूनच आहे. म्हणजे कोळशावर किती डिपेंडन्सी आहे वीज निर्मितीसाठी हे पहा तुम्ही. आत्ता जी टंचाई देशामध्ये भासत आहे त्या कोळसा टंचाईचे स्वरूप नेमके काय आहे, तर आता हे पहा, देशात एकूण 173 औष्णिक वीज प्रकल्प आहेत, म्हणजे कोळशावर चालणारे. आता कोळसा खाणीजवळ असलेले वीज प्रकल्प जर आपण वगळले तर खाणीपासून दूर असलेले 155 वीज प्रकल्प जे आहेत त्यांच्याकडे कोळसा साठ्याच्या नियमानुसार आवश्यकतेपेक्षा केवळ 26%, फक्त 26% कोळसा आहे. आणि असे 98 वीज प्रकल्प आहेत त्यामध्ये कोळसा साठ्याची परिस्थिती गंभीर, अतिशय गंभीर आहे. आता असं सुद्धा सांगितलं जाते पहा की कोल इंडियाच्या ज्या वेगवेगळ्या खाणी आहेत त्यामधून 72 लाख मेट्रिक टन कोळसा वीज प्रकल्पांना पुरवण्यासाठी उपलब्ध आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, हा कोळसा वीज प्रकल्पापर्यंत पोहोचवण्यासाठी मालगाड्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे वीज टंचाई तर असणारच आणि लोड शेडिंग पण पुढे होणार. हे होते या न्यूज आर्टिकलमधील काही हायलाईट्स. तुम्हाला वेळ मिळाला तर हे आर्टिकल संपूर्ण वाचून घ्या. ओके, चला आता पुढची बातमी पहा. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिलेली आहे पहा की राज्यात सर्वाधिक बालविवाह औरंगाबादमध्ये होत आहेत. आणि हे प्रकार रोखण्यासाठी आता सोल्युशन काय, तर मुलामुलींच्या आईवडिलांवरच नव्हे तर ज्या ग्रामपंचायत अंतर्गत हे विवाह होतात त्यांचे पदाधिकारी आणि लग्नाची नोंद करणारे अधिकारी यांच्यावरही गुन्हा दाखल करायला पाहिजे, अशी शिफारस महिला आयोगाने केलेली आहे पहा. पुढची बातमी कोरोना लसीच्या संदर्भात आहे पहा. आता हे महत्त्वाचं काय आहे, कारण लहान मुलांच्या कोरोना लसीकरणास मंजुरी दिलेली आहे आणि 6 ते 12 आणि 12हून अधिक या वयोगटासाठी वेगवेगळ्या लसी देण्यात येणार आहेत. 6 ते 12 वयोगटासाठी कोवॅक्सिन आणि 12हून अधिकसाठी झायकोव डी ही लस देण्यात येणार आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत, कारण देशात पुन्हा कोरोनाच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होत आहे. पुढची बातमी आहे पहा, अतिशय आनंदाची बातमी आहे. तुमच्याकडे जर टॅलेंट असेल, तेवढी क्षमता असेल तर तुम्ही जगामध्ये काहीही करू शकता. आता हेच पहा ना, या विद्यार्थ्याला ॲमेझॉनकडून 1.8 कोटी रुपये पगाराची ऑफर मिळालेली आहे. आणि हा विद्यार्थी पाटण्यातील NITचा विद्यार्थी आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. कॉम्प्युटर सायन्स क्षेत्रातील हामध्ये सर्वाधिक पॅकेज मिळवण्याचा विक्रम या विद्यार्थ्याने केलेला आहे पहा. याचं नाव आहे अभिषेक कुमार, बिहार पाटणाचा विद्यार्थी आहे तो. ओके, आता पुढे पहा, न्यूजपेपरला ही एक इन्फॉर्मेशन आलेली आहे पहा. MPSCचा अभ्यास करत असताना राज्यव्यवस्था पॉलिटीचा तुम्ही अभ्यास कसा कराल. ठीक आहे, तुम्ही हे कात्रण वाचून घ्या. टेलिग्राम ग्रुपवरती आपल्या चॅनलच्या हे शेअर केलं जाईल. पण एक ट्रिक तुम्हाला सांगतो, पॉलिटीचा अभ्यास करत असताना जेवढे तुम्ही मागच्या वर्षीचे प्रश्न व्यवस्थित आणि जास्तीत जास्त सोडवाल
तेवढा तुम्हाला 80% त्याचा फायदा होईल. कारण प्रश्न त्याच बेसवरती विचारले जातात. कधीकधी तर आहे तसे प्रश्न रिपीट होतात. त्यामुळे मागील वर्षाच्या प्रश्नांचा अभ्यास राज्यशास्त्र पॉलिटीसाठी तरी व्यवस्थित करा. आता पुढील बातमी पहा. भारताचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरीजी त्यांनी काय केलेलं आहे, टेस्लाला ऑफर केलेली आहे. त्यांनी काय सांगितलं आहे, चीनमधून आयातीऐवजी इम्पोर्टऐवजी भारतातच वाहन निर्मिती करावी. आता यामध्ये काय झालेलं आहे पहा, की भारतामध्ये जर फॉरेन कंट्रीमधून एखादी व्हेकल आणायची झाली तर त्यावरती 60 ते 100% इम्पोर्ट टॅक्स भरावा लागतो, आयात शुल्क भरावे लागते. आणि वाहनाचा प्रकार, इंजिन आणि मालवाहतूक खर्चानुसार वाहनाच्या किमतीमध्ये बदल होत असतो. किमती बऱ्याच वाढत असतात. आता यामध्ये एलॉन मस्कने गेल्या वर्षी काय केलं होतं, टेस्लाच्या ज्या गाड्या भारतामध्ये विक्रीसाठी त्याला आणायच्या होत्या तर त्याने भारताला रिक्वेस्ट केली होती की वाहनावरील जो कर आहे तो 40% तुम्ही कमी करा, 10% सामाजिक कल्याण अधिकारसुद्धा मागे घ्या अशी विनंती केली होती. तर आता गडकरी यांनी काय सांगितलेलं आहे, तुम्ही तसं करण्यापेक्षा भारत हे मोठं मार्केट आहे, भारतामध्ये तुम्हाला पाहिजे त्या सुविधा दिल्या जातील, तुम्ही टेस्लाचा प्लॅन भारतामध्ये सुरू करा. बरोबर. आणि इथे मध्ये आहे पहा, ग्राहकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता. तर आत्ता सध्या भारतामध्ये काही केसेस घडत आहेत की इलेक्ट्रॉनिक बाईक्स ज्या आहेत, ई बाईक्स ज्या आहेत, त्यांचे अचानक स्फोट होत आहेत. तर या संदर्भात गडकरींनी त्या कंपन्यांना सांगितलेलं आहे की ग्राहकांच्या सुरक्षेलाच तुम्ही सर्वोच्च प्राथमिकता द्या. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक द्यायला विसरू नका. तुम्ही कमेंट करत नाही आहात, कमेंट नक्की करा. व डेली करंट अफेअर्सच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा.